शुभ दुपार सगळ्यांना। माझी इथं आंघोळ झालेली आहे। आता मी दुपारचं जेवण बनवायला घेते। भाजी भाकरी पोळ्या आमटी भात। चला भेटू आपण नंतर परत। दुपारी मला काय जेवणाचा व्हिडिओ काय जेवण बनवायला काय मला वेळ नाही झाला, त्यामुळे मी नाही बनवला। मग नंतर 5 वाजता चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी आता हे संध्याकाळी अंगणातनं थोडंसं शूटिंग केलेलं आहे संध्याकाळचं। पण मी असं काय बोलले नव्हते किती मनाचानी हे। हे बघा आयडियाची कल्पना कशी केली आहे। आता हा भात एका साईडला शिजलाय ना, गरम आहे ना, तर हा दुपारचा सासूबाईंसाठी केलेला मऊ भात मी आता रात्रीसाठी म्हणून गरम करायला ठेवला आहे। आणि हा खाली येतो आमच्यासाठी मी आत्ता केलेला भात। हा फडफडीत भात आहे, खालचा भात येतो आमच्यासाठी येतो, पण सासूबाईंना मऊ भात लागतो म्हणून हा मऊ भात आहे। आता ह्या साईडला दूध तापतंय ना, विस्तव चालू आहे, म्हणून मी दुसऱ्या विस्तववरती साईडला भात गरम राहावा खाली केलेला आहे तो मोठ्या पातेल्यातला, तो गरम राहील आणि वरचा जो आहे छोट्या पातेल्यातला हा मऊ भात तो ॲटोमॅटिक गरम होईल खालच्या पातेल्यामुळे हीटमुळे। अशी ही आयडियाची मी कल्पना नेहमी करत असते। हे बघा आता हे दोन्ही भात गरम, हा तर भात गरम राहीलच जेवायला बसेपर्यंत, पण हा पण भात दुपारचा आता गरम होईल आपोआप। आता हे दूध पूर्ण तापलं की मी विस्तव शांत करीन। हे आता संध्याकाळी मी निरसं दूध 1 लिटर परत तापत ठेवलं आहे।
सकाळी 1 लिटर गोठ्यातलं येतं ते वेगळं, आणि आता परत हे 1 लिटर नवीन तापत ठेवलं आहे. म्हणजे दिवसभरात आता 2 लिटर दूध तापवलं. आता माणसं जास्त आहेत ना आम्ही, त्यामुळे तसं दही विरजण लावायचं असतं. तसंच घरात मांजरं आहेत, मुलांना दूध, सगळ्यांना कोणाला ना कोणाला चहाला, कोणाला प्यायला दूध, गडी माणसं चहाला, प्यायला दूध, दही विरजण लावायला मांजरांना, असं दिवसभराला म्हणून 2 लिटर दूध. सकाळी 1 लिटर आणि आता संध्याकाळी 1 लिटरचं 2 लिटर दूध झालं तापवून. उद्या परत सकाळी 2 लिटर दूध येईल. हे बघा, आता माझं दूध पूर्ण तापलेलं आहे. आता मी हे चुलीवरनं उतरवते आणि ही दुपारची आमटी आणि ही दुपारची मुळ्याची भाजी केली होती मी, ती उरली आहे. ती तर रात्रीला गरम करते जेवायला. दुपारची आमटी आणि ही भाजी विस्तावरती गरम करते. आम्ही इथे गॅसवरच चुलीवरचं दूध उतरवून घेतलं आहे. आता मी ही चुलीवरती विस्तव चालू आहे, शांत केलेला नाही आहे. त्याच्यावरती ही आमटी दुपारची गरम करत ठेवली आहे. तिथे झाकण ठेवते आणि आता ही भाजी पण गरम करत ठेवते. आहे की नाही आयडियाची कल्पना. आता त्या भाजीवरती पण मी आता परत झाकण ठेवते, दुधावर झाकण ठेवते, दूध झाकून ठेवते. हे बघा, आता दूध झाकून ठेवते. आता रात्री झोपताना फ्रीजमध्ये टाकणार दूध. आणि आता ह्याच्यात आमटी गरम करत ठेवली, भाजी दुपारची मुळ्याची, हा आत्ता केलेला फडफडीत भात आणि हा मऊ भात दुपारचा. असं आता हे सगळं जेवण आता जेवेपर्यंत गरम राहील. हे जेवण गरम होईल आणि सगळं गरम राहील जेवेपर्यंत. दुपारची भाकरी पोळ्या शिल्लक आहे. माझा भाकरी मी विस्तव शांत केलेला नव्हता ना, त्यामुळे भिजलेला विस्तव परत पेट घेतलं आहे. आता माझी आमटी पण गरम होईल मस्त. त्याच्यामुळे विस्तव, कारण मी शांत केलेला नव्हता. दुपारच्या पोळ्या भाकरी शिल्लक आहे, त्यामुळे आत्ता फक्त ताजा भात टाकला. आमटी भाजी पोळी भाकरी दुपारची शिल्लक आहे म्हणून. आता ही आमटी माझी पूर्ण गरम झाली की मी आता विस्तव शांत करणार. शुभरात्री सगळ्यांना. आता आमटी गरमच करायची ना, म्हणून मी जाळ आता कमी कमी करत घेतला आहे. आता हा पेटला ना विस्तव, म्हणून मी बघा हे जाळ लाकूड काढलं आहे बाहेर. आमटी गरम करण्यापुरतंच आता मी हे एकच ठेवते, म्हणजे आता हे आमटी गरम झाली की हे पण लाकूड आता मी जळून बाहेर काढणार. चला, शुभरात्री, भेटू उद्या.